नमस्कार, जय महाराष्ट्राच्या पारावरच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे। मी आहे प्रफुल्ल खंडारे आणि आज आपण आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड गावामध्ये। दररोज या ठिकाणी या पारखेड गावामध्ये या मंदिरावर पहाडसिंग महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दररोज अशा पद्धतीनं हे संपूर्ण वयस्क मंडळी जी आहे पारावर बसून दररोजच्या घडामोडींवर गावातील असतील किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा जे आहे त्यावर चर्चा होत असतात। आपली मतांतरे या ठिकाणी मांडली जातात। नेमकं या पारखेडच्या गावकऱ्यांच्या मनात नेमकं काय चाललं, त्यांच्या मनाचा आज ठाव घेण्यासाठी आपण या पारखेड गावामध्ये आलो। सुरुवात करूया आपण या ठिकाणी। मला सांगा की या दररोज या पारावर गप्पा होत असतात आणि कुठले मुद्दे नेहमी चर्चेले असतात? सध्या काय ताजा मुद्दा आहे? आता ताजा मुद्दा म्हणजे सोयाबीन, पाऊस आणि कर्जमाफी या 3-4 मुद्द्यावर नेहमी गप्पा चालू असतात। कर्जमाफी कधी होते, पीक विमा कधी मिळतो, पीक विम्यात काय फेरबदल झाले, 2024-25चा पीक विमा मिळाला नाही, त्याच्यानंतर कर्जमाफी केव्हा होते, VRC बियाण्याची परिस्थिती गंभीर झाली किंवा त्या कंपन्या गुन्हे दाखल करायला पाहिजेत, शेतकऱ्याची खूप अडचण आहे, त्यानंतर पावसानं खूप दडी मारली, याची एलनोनीचं संकट आहे, त्यामुळे शेतकरी आम्ही सगळे असे गप्पा करत असतो। कुठला मुद्दा यामध्ये महत्त्वाचा वाटतो? मग या बियाण्याचा मुद्दा आणि कर्जमाफीचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे। बियाणांमध्ये काय झालं? कोण आहे इथं? शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहात, मला सांगा काय झालं बियाणामध्ये? बियाणं निघले उगवलं नाही आहे, खराब निघालं। आपलं उन्नती याने जास्त धोका दिला उन्नती कंपनीवाल्यानं। कोणतं बियाणं आहे? उन्नती कशाचं बियाणं आहे? सोयाबीन किती शेतकऱ्यांचं उगवलं तुमच्या गावात? जवळपास अर्ध्या लोकांचं उगवलं नाही। मग काय तक्रार वगैरे केल्यात? तक्रार केल्या, काय म्हणतात अधिकारी? काय त्याला दिल्या ते करतात किंवा ते थोडी सांगू शकतो आम्ही। हो, तक्रार केल्या? तक्रारी लोकांनी केल्या, पण कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे पंचनामे झाले नाहीत आणि पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणं जरा कठीण होतं आहे। त्याच्यामुळे मी कृषी विभागाला असं आवाहन करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीचे सर्व पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करून त्याचा अहवाल संबंधित मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजेत आणि जेणेकरून शेतकऱ्याला जे काही मदत आहे ती मिळायला पाहिजेत। कारण ती आज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। आबा, फारसा अनुभव दिसतोय तुम्हाला, आता पण तुम्ही पाहताय सातत्यानं अशा पद्धतीनं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही अशी तक्रार आहे संपूर्ण गावकऱ्यांची। संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ही परिस्थिती आहे, काय अनुभव काय? माझं सोयाबीनच नाही आमदा, म्हणून मी म्हणतो की तरी मास नाही तर काय बाकीच्या लोकांचं नाही, सर बोंबलले। आता अजून पावसाने धुळी मारली, कधी बियाण देतील कधी पेरतील, वारं काय शहर पडेलाच लोकांचे। मग अजून त्यांनी चौकशी करायला पाहिजे की खरोखर बियाण निघलं नाही की वारं काय काहीच नाही येऊन राहिलं, कोणी न्याय नाही घेऊन राहिलं कोणाचा कोणी। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही। खरीपात सगळ्यात महत्त्वाचा जो पीक पेरा असतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो या ठिकाणी कपाशी आणि सोयाबीनची लागवड जी आहे तब्बल 7.5 लाख हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणी केली आहे। काय पेरलं? कापूस, सोयाबीन काय पेरलं का? सोयाबीन पेरलेलं आहे सर्व। किती पेरलं? तर मी या 7 बॅग पेरलेल्या आहे, त्यातल्या 3 बॅग निघाल्याच नाही। तर आता हे माझं असं म्हणणं आहे की हे जे बोगस बियाणं देतात कंपनीवाले म्हणा की दुकानदार म्हणा, तर हे असे बोगस बियाणं देऊन शेतकऱ्याची फसवणूक केल्या जाते, त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी येते। मग आत्महत्येची पाळी येऊ नये याकरता शासनाने या कंपन्यावाल्यावर आणि दुकानदारावर कारवाई सक्त केली पाहिजे। आणि शेतकरी एवढा अडचणमध्ये सापडलेला आहे यावर्षी। आता पहिलेच व्याजाबट्ट्यानं पैसे काढून आणले शेतकऱ्यानं, शेतामध्ये पेरणी केली, ते बियाणं निघालेलं नाही। आता पुनरुपी त्याचं पेरायची सोय नाही। आता तो कशाने पेरणार आहे? शासना दरबारी आम्ही गेलो, तक्रारी दिल्या, परंतु अद्याप काहीच नाही। आता शेती पळीत राहिली, त्याचा उदरनिर्वाह हा शेतकरी सर्व कुटुंब त्याचं नुसतं शेतीच्या भरोश्यावर अवलंबून आहे। त्याची शेतीच पिकली नाही, त्याच्या शेतात मालच झाला नाही, तर त्याचा प्रपंच कोण्या पद्धतीनं भागवणार आहे शेतकरी? तरी व्याजाबट्टाने पैसा घेतला म्हणतात, काय बँकांना पैसे दिले नाही का? सावकाराकडे जावं लागलं? बँकेचे पूर्वीच कर्ज थकीत आहे, बँक कर्ज देत नाहीत। ते म्हणतात तुमच्या इकडे पहिलेच थकीत कर्ज आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देत नाही। मग त्याच्याकरता शेतकऱ्याला सावकाराकडे जाऊन त्याच्याकडून पैसे आणून शेती पेरणं पडते। किती व्याजदर आहे सावकाराचं? सावकाराचं 10%, 5% याच्याशिवाय सावकार कर्ज वार्षिक आहे का महिन्याचं? नाही, महिन्याचं शंभराले 5%, 10% असं व्याज आहे शेतकऱ्याला। अत्यंत विदारक परिस्थिती आहे। व्याजानं शेतकऱ्यांना सावकाराचे दरवाजे या ठिकाणी झिजवावे लागतात आणि अशा पद्धतीनं जेव्हा सावकाराच्या घरी गेल्यानंतर सावकार तब्बल 1 महिन्याचे तब्बल 5 ते 10
टक्के व्याज जे आहे या ठिकाणी आकारत असल्यास चित्र जे आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. शेतकरी शेती करेल तरी कसा, बँकांचं आधीच थकलेलं कर्ज आहे, त्यात अशा पद्धतीने सोयाबीनचं बी उगवलं नाही. आपण काही शेती व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूयात. मला सांगा, राज्यामध्ये आपण पाहताय की तुकाराम मुंडेंचं नाव ऐकलं का तुम्ही? ऐकलं. काय काय म्हणता साहेब? ते असं भेसळ करू नका म्हणतात. भेसळच्या बद्दल त्याचं चांगलं कामगिरी जोरात चालू आहे. ते आपल्याला चांगली आवडली त्याची कामगिरी. कशामध्ये भेसळ आहे? आता कशा आता सर्वच गोष्टीत काढून राहिले, ते सर्व गोष्टीत भेसळच होऊन राहिले ना, ते पकडून राहिले. ते आता त्याच्यावर दिसतेच आपल्याला, कोणा कचोरी शेका, कचोरी अन्य औषधीत, आता सगळ्या गोष्टीत भेसळ आहेत, तेच पकडतात ना. ते चांगले माणसं आहेत ना. ते याच्या आधी अधिकारी नव्हते का मग भेसळ शोधणार? कामाचे नव्हते. हात माणूस चांगला आला आता लोक. हा निदान सगळे इकडे लक्ष देऊन राहिला, म्हणजे चांगला हात माणूस आहे ना. आता लोक तर सगळे पैसे खाऊन चुपचाप बसत होते, पण हा बसत नाही. चांगली गोष्ट आहे. काय वाटतं, अधिकारी पाहिजे तुकाराम मुंडे सारखे आणखी राज्यात? पाहिजे नाही तर काय तर बरेचसे पाहिजे. त्यावेळेस आपला महाराष्ट्र जागेवर राहील, नाही तर सगळे बेकार गोष्टी आहेत. मग काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये कुठला मुद्दा आणखी तुकाराम मुंडेचं चांगलं काम आहे काय? आता पंढरीची वारी वगैरे आहे, त्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत का आणखी? त्याच्याच हातून व्हायला पाहिजे. त्याची पूजा, विठ्ठलाची पूजा त्याच्याच हातून पाहिजे. चांगल्या लोकांच्या तिकडून पाहिजे ना. हे चोट्टे भामटे केल्यापेक्षा हे चांगली गोष्ट आहे त्याच्या इकडून. विठ्ठलाची पूजा देखील तुकाराम मुंडेंच्या हस्ते या ठिकाणी केली पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी या पारावरच्या गप्पामध्ये येत आपल्याला पाहायला मिळते. खरं अर्थानं हे संपूर्ण शेतकरी जे आहे दररोज अशा प्रकारच्या अनेक गप्पा ज्या आहेत या ठिकाणी होत असतात. किती एकर शेत आहे? आमच्या इकडे 9 एकर. बरं, काय भेटतं का? डिझेल वगैरे भेटलं का ना? आता बरं आहे. भेटून राहिलं. बरं, काय पेरलं? सोयाबीन, कापूस. निघालं का सोयाबीन? सोयाबीन पतलं आलं उन्नतीचं. काय म्हणता, अधिकारी भेटते म्हणे हे मिळेल नुकसान भरपाई? काही खरं नाही ते. म्हणजे वरूनच ते ढिली दोरी आहे सर्व. अधिकाऱ्यावर काही वचक नाही. तुकाराम मुंडे सारखा पाहिजे आयुक्त पाहिजे कृषी खात्यात, त्यावेळेस कुठे सर्व शेतकऱ्याचं बरं होईल. तुकाराम मुंडेसारखा अधिकारी असला तर शेतकऱ्यांचं बरं होईल अशी एक अपेक्षा जी आहे. तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये दूध भेसळ असेल, अन्नामध्ये औषधामध्ये भेसळ असेल, हे संपूर्ण प्रकरण भेसळीचे. तुकाराम मुंडे एकदम जातीने संपूर्ण त्यांच्या विभागावर तरी लक्ष देत आहेत. मला सांगा, तुकाराम मुंडेसारखे अधिकारी या ठिकाणी आलेत, त्यांनी करून दाखवलं काही गोष्टी. इतर अधिकारी आहेत राज्याच्या अनेक पदावरती, आहेत चांगले, ते साहेब चांगले आहेत तुकाराम मुंडे. तसेच अधिकारी पाहिजे, कारण की वचक राहते. चांगले आहेत ते. बाकीच्या लोकांना वाटत नाही पगार तर सरकार ते पण तेवढाच घेत आहेत. पण यायची जरा हे आहेत ना. बोला बोला. नियत साफ नाही ना. तुकाराम लाच लुचपत खोरी जी नियत आहे, तुकाराम मुंडेला ते पटतच नाही. वाटतं का भ्रष्टाचार वाढला का महाराष्ट्रामध्ये? आता काय चालूच आहे तो. पूर्वी होता ना, अजूनही आहे, वाढला कमी झाला? सारखाच आहे. सरकार हा. कुठे कुठे वाढला तुम्हाला? काय वाटतं, काय बदल केलं पाहिजे? काय बदल, हे तुकाराम मुंडे सारखेच सर्व प्रशासकीय अधिकारी पाहिजेत, त्यावेळेसच जरा चांगलं होईल. एखादा क्षेत्र असं वाटलं की या क्षेत्रात बदल झाला पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यापाऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. काय करते? मुलं बाळ आहेत का कोणाला? तुम्हाला? हा, आहेत. काय करतात मुलं? शेतीत. शेतीच करतात. शिकले का पोरं? हा, शिकून घरी शेतीच करते. का बरं नोकरी लागले ना? कुठे गेले नाही नोकरी? नोकरीवर गेला नाही, मॅट्रिक होऊन घरीच राहिला. अनेक असे मुद्दे आहेत. आजोबा, तुम्हाला बराच अनुभव दिसतोय, बरेच उन्हाळे पावसाळा तुम्ही पाहिले असतील. आता ज्या पद्धतीनं बियाणं येतात, बियाणं उगवत नाही, अधिकारी लक्ष देत नाही, काय वाटतं संपूर्ण परिस्थिती पाहून की लोक आता कोणाचं ऐकत नाही का अधिकारी? शेतकऱ्याकडे लक्षच देत नाहीत ते काय आहे म्हणून. त्याच्यावर किती संकट येतात, काय येतात, याचं काही त्याला जाणीव नाही. तरी बसून पाहतात फक्त. आम्ही हे करतो ते करतो, काहीच करत नाही. काय समस्या आहे गावातल्या? गावातल्या समस्या ह्याच आहेत ना. शेतकऱ्याच्या समस्या कोणत्या राहणार आहे? शेतीच्याच जास्तीत जास्त. शेतीमध्ये बियाणात जर ओरिजिनल भेटत नाही, सर्व डुप्लिकेट असते. डुप्लिकेट बियाणानं शेतकरी वाचेल काय? शेतकरी मरेलच ना आखरी. आणि पैसा भरपूर बियाण्याचा, काहीच नाही ना. किती रुपये भाव भेटतो सोयाबीनला आता? सोयाबीनला आता की पहिले आम्ही तर 3200-3300 रुपयाने विकलं. आता खूप फायदा आहे शेतकऱ्यांचा, नाही का? हा? नुकसान आहे की फायदा आहे? हा भाव आता व्यापाऱ्याचा भाव आहे. तो व्यापाऱ्याच्याच घरात माल आहे सगळा. शेतकऱ्याच्या घरात आहे का माल कुठे? धोरण चुकतं का सरकारचं? सरकारचं धोरण चुकते की आमच्यावाला धोरण चुकते? आता हे सरकार पाहिजे. आजोबा, खूप वाचताय तुम्ही. काय आहे सध्या परिस्थिती? सोयाबीन विकली का? नाही बाबका, आम्हाला चैन पडते का शेतकऱ्याला?
शेतकऱ्याला काही चैन नाही पडत ना. नाही नाही आणल्याबरोबर तर द्यावं लागते. लोकांची फेड नाही करा का कर्जबाजारी होईल असते ना शेतकरी, मग त्याची फेड करायला ते तर विकास लागी. मग सांगा हा जो वाढलेला भाव आहे, वाढला ते व्यापाऱ्याची फायदा आहे तो, शेतकऱ्याचा काय फायदा. शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन असताना भाव वाढत नाही, गेला निघून काय भाव वाढते. भाव वाढते. काय काय केलं पाहिजे सरकारनं? काय सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे त्याच्यावर. मुलं आहेत का घरात? मुलं एक पोरगा आहे, काय करते तो? शेतीच. काय नोकरी बिकरी काय? नाही नाही काही नाही, नोकरी काची लागणार शेतकऱ्याच्या पोराले. अरे पैसे देऊन भरतात लोक, लय लय हे पैसे लावून घेतात. नोकरी आपल्या शेतकऱ्याकडून भरल्या जातात का लय पैसे. मला एक सांगा, एक चांगलं उत्तर मला सांगा आजोबा, काय नाव काय तुमचं? लक्ष्मणानंदा सोळंके. शेती परवडते का हो आता? शेती खर्चच लागते ना. आता काय भाव आहे, खताचे काय भाव आहे, बियाण्याचे काय भाव आहेत, त्याला नांगरण किती करा लागते, वखरणं डवरणं सगळी मजूर जरा. आता 600 रुपये रोज आहे. मजूर परवडला एकदा, मग शेतकरी नाही बुडला. मग आता आपण पाहतो की सोयाबीन उगवलं नाही, खर्च करून बसलेत. नांगरणीचा खर्च आहे, कोळपणीचा खर्च आहे, आता ते आणखी राखण करावं लागेल. बियाणंच उगवलं नाही, बियाणं महाग झालंय, खत मिळत नाही. मग काही नफा येईल का घरात? या शेतकऱ्यापेक्षा हा मजूर चांगला आहे. संध्याकाळी तुता फेकला की जावं, काय कर तिकडे. मजुरी टेट आहे त्याची. शेती किती एकर वावर आहे? माझं 5 एकर. मग काय कर्ज बिर्ज घेतलं का असंच? नाही बा, ते थकीतच आहे. काय कर्ज भरीस. देत नाही, बँका काय म्हणतात? बँका देतच लय वागतच थकीत आहे. आता काय ते कर्जमाफी या गावामध्ये मिळाली का नाही आपण तपासूया, कारण की कर्जमाफीची घोषणा झाली आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले का पाहूयात. कर्जमाफी झाली का? झाली पण काही खात्यात नाही ना अजून. नाही, किती लाखापर्यंत झाली कर्जमाफी? 2 लाखापर्यंत झाली. मिळाले का पैसे? नाही 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 काही. तुम्हाला नाही मिळेल अपेक्षा आहे? आता काय सांगा. अटी भरपूर होत्या, काही अटी शिथिल झाल्यात. काही अपेक्षाच नाही भेटीत म्हणून. जसं काय का अपेक्षा नाही? याच्या आधी तर केलं ना सरकारनं 2 लाखापर्यंत माफ. अजून दिलंच नाही ना. आधी मिळाले होते का? आधीच नाही मिळालं. हे पण नाही मिळाले. नाही बरं, का अपेक्षा नाही आहे? काय आता बँकेत गेले ते म्हणतात आमच्या इकडे आलंच नाही अजून कर्जमाफीचं. ते आलंच नाही म्हणतात. मग ते म्हणतात बा तुम्ही आल्यावर आम्ही तुम्हाला देऊ. तर लोक काही नाही म्हणत. रोजगाराचे मुद्दे आपण पाहतोय बऱ्याचदा या ठिकाणी. रोजगार मिळतोय का युवकांना? सध्या लग्न बिग्न होतं का गावात? काही बोलणी चालू आहे का सध्या? काही रोजगार नाही, काही नाही. पोराचे लग्न राहायला आहेत बरेच लोकांचे. काय म्हणतात पूर्वीवाले? काय म्हणतात? पुरीवाले काय गोष्टच नाही घेत. लय जास्त जमीन पाहिजे, काही साईड बिझनेस पाहिजे. आता साऱ्याजवळ एवढं थोडी शेती असणार आहे. नोकरी मागत नाही का मुलीवाले? नोकरी मागतात ना. माझा नोकरीच नाही तर मग कुठे आहे? शेतकऱ्या मुलाला नोकरीच नाही, त्यासाठी मग ते लग्न राहिले मुलाचे. किती वय झाले गावात मुलांचे? यावर्षी 2-3 मुलं झालीच नाही. मग वय किती आहे मुलांचं ज्यांचं लग्न नाही झालं? असं वाढलं का वय? मला 30-35 झाले आता. हां, किती मुलं आहेत असे 30-35 चे? तरी आमच्या गावात असतील 20-25 असतील नसतील. 30-35 पर्यंत मुलांचं या ठिकाणी वय गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांचे लग्न होत नाही आहे, रोजगार मिळत नाही. आणि ज्यांच्याकडे रोजगार नाही आहे, जे शेती आहेत, ते शेती असताना देखील या ठिकाणी या संपूर्ण शेतीवर आधारित व्यवसाय असताना शेती प्रचंड पाहिजे आहे. आणि शेती असली तर त्या शेतीसोबत जोड धंदा देखील या ठिकाणी पाहिजेत. काय म्हणते सध्या शेतीतून आलेलं दिसतंय तुम्ही? हो शर्ट पा भाऊ, शर्ट असं आहे. काय करा, आत्महत्या करायची पाहिजे ना. आता सरकार काय देते? धतुऱ्या. सांगा, पावर पेरला का? वार पेलं डबल उलटले, बिजय घेतले आम्ही ना, ते निघलीच नाही. शेतकरी काय करणार आहे त्याच्याबद्दल? वार पेलं डबल बिजय निघलीच नाही, त्याबद्दल शेतकरी काय करणार आहे? बियाणं निघालं नाही, ही एक सार्वत्रिक तक्रार जी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे. सोयाबीनांची पेरणी झाली, कपाशी असेल,
तूर असेल याची देखील पेरणी झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पीकच निघत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यामध्ये मोठा संताप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. एकंदरीतच प्रश्न सारखे जरी असले तरी सोयाबीन उगवली नाही, अधिकारी ऐकत नाही, कुठल्याच यंत्रणा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम देखील आलेली नाही आहे. याचबरोबर राज्यामध्ये तुकाराम मुंडेसारखा अधिकारी येऊन एका विभागाला संपूर्ण या ठिकाणी बदलून टाकतो, स्वच्छ करतो. अशाच प्रकारचे अधिकारी जर राज्यभरात असले तर चांगला परिणाम या ठिकाणी होईल. मुलांचे देखील लग्न होत नाही. आणखी काही प्रश्न आहेत का गावात? दररोज तुम्ही या ठिकाणी बसता, चर्चा करता, कुठल्या मुद्द्यावर आणखी चर्चा होत असते? मुद्दा एक असा आहे की बा अशा लेकरायला जसं हे भेटायला पाहिजे, त्याचे लग्न झाले पाहिजेत, अशी काही योजना एक सरकारनं काढायला पाहिजे. शिक्षण मिळते का मुलांना व्यवस्थित? शिक्षण बी आता हे शिक्षणाचं असं चालू आहे की काही ते आपल्या कामाला लावून दिले 4-4 लोक, 5-5 लोक शिक्षक आले. तर हाफ डे चालू आहे सर आपल्या शाळेमध्ये. पूर्णपणे शिक्षण सध्या देऊन नाही राहिले, अशी स्थिती चालू आहे सध्या गावाची. काय म्हणता शिक्षक? शिक्षक आहे जसं आहे मतदानाच्यासाठी पाठवलं त्यावेळी पोरासाठी शिक्षण कमी पडू राहिले ना. शिक्षक हे मतदानासाठी लावून दिलं सरकारांनी, तर त्यानं ते दुसऱ्या अंगाने सोपायला पाहिजे कामं. शिक्षकाला थोडी सोपायला पाहिजे, शिक्षकाला मोकळं सोडायला पाहिजे ना पोट्टेसाठी. एक तर नेमकंच शाळा चालू झाल्या, पहिलेच तर लेट शाळा चालू झाल्या. त्यातल्या त्यात हे मतदानाचं चालू केलं किंवा शिक्षक जर इकडे गेलं तर पोट्टे निघामस्ती करते ना शाळेमध्ये. वारावर सोडलं विद्यार्थ्यांना. हां वाड्यावर म्हणजे आहे का शिक्षक आहेत का? पूर्ण शिक्षक आहेत का? शिक्षक पूर्ण आहे. शिक्षण अवंतर काम द्यायला लावून हे शिक्षकांनाच काम लावून हां शिक्षणा काम लावून शिक्षकांना काम लावून दिल्यामुळे या ठिकाणी अडचणी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण जे पाहिजे ते मिळत नाही. काय मुद्दा आहे काका? भाऊ म्हटलं माझा एक मुद्दा असा आहे, मी पारखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून माझ्या आईच्या नावाने पारखेड येथे 5 एकर शेती आहे. मागील 19 आणि त्याच्या पहिले 2 कर्जमाफ्या झाल्या. त्याच्यामध्ये माझ्या आईला कर्जमाफी मिळाली नाही, कारण आई डोळ्यानं आणि हाताने अपंग आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे ते कर्जमाफी झाली नाही. आणि शासनाची कुठलीच समजा शासनाची काही मदत मिळते, PM निधी, CM निधी, PM सन्मान योजना, CM सन्मान योजना, हे कुठली योजना आईला मिळत नाही. कारण आई हाताने आणि डोळ्याने अपंग असल्याच्यानं ते KYC होत नाही. आता बी शासनाने आदेश दिले की बुवा 19 पासूनच कर्जमाफी मिळेल. तर त्याच्यामुळे 2011-12चा आईनं कर्ज घेतलेलं आहे. त्याची माझी शासनाला तक्रारी आहे, विनंती आहे बी. असे लोक बहुसंख्य लोक आहेत की जे अपंग आहेत, हे आहे, तर त्याला ऑफलाईन पद्धतीने काहीतरी कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचा मुद्दा आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही किंवा KYC करणं शक्य नाही आहे, असे जे काही अपंग शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील सरकारनं काही योजना जर राबवल्या तर निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांना देखील मदत या ठिकाणी मिळते. आणखी काही प्रश्न या ठिकाणी घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. मला सांगा आजोबा, किती वय काय तुमचं? 83. बरं, काय वाटतं आता गाव व्यवस्थित आहे, चांगलं चाललंय का सरकार? नाही ना, लोक परेशान, बिवाई निघली नाही, काही नाही. काय डबला पेरणे कसा करा, लोकांना पैसे काढून पहिले पेरणी केली, आता सर्व वावरं काय इशारा आहे. पाण्याची प्रतीक्षा चालू आहे, पाणी येऊन नाही राहिलं. पाणी येत नसल्यामुळे पिकांची बिकट परिस्थिती आहे. आणखी काही दिवस जर का पाऊस लांबला तर निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते. मला सांगा, राज्यामध्ये आपण पाहतोय पक्ष फुटाफुटी झाली, खासदारही गेले आता ठाकरे सेनेचे, शिंदे सेनेमध्ये, आणखी काही आमदार जातो म्हणतात. काय वाटतं, चांगलं आहे का चालू राजकारण राज्यातलं? नाही, बिलकुल चांगलं नाही आहे. कारण की ज्या पक्षावर निवडून आला त्या पक्षातच राहिला पाहिजे. त्याचं कारण आहे की ज्या पक्षाचे काही लोक पक्षाला धरून मतदान करतात, ते त्या व्यक्तीला मतदान करत नाहीत. म्हणून त्याचा तो फसवणूक होते त्या माणसाची, जे पक्षाला मतदान करतात. आणि हे जे पक्षाभरशा निवडून येतात आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, हे एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं. काय मतदारांचा काय विश्वास उडेल का मग आता लोकशाहीवरचा? 100% लोकशाहीवरचा विश्वास आता हळूहळू जनतेचा याच्यावरून कमी होऊन राहिला, यात काही शंका नाही. न्यायालयामध्ये काही प्रकरणं आहेत, पक्ष कोणाचा आहे, राष्ट्रवादी कोणाची, शिवसेना कोणाची? तर तो न्यायालयाचा प्रश्न आहे, ते न्यायालयीन पाहिजे. तो प्रश्न न्यायालयाचा वेगळा होता, न्यायालयावर आपण काही बोलू शकत नाही. पण हा जो काही चालू आहे, की मी तुम्हाला एकच मुद्दा हा एकच आहे की काही लोक पक्षावर मतदान करतात की काय, त्याला कारण आहे त्या पक्षाचे काही ध्येय धोरणं असतात आणि ते ध्येय धोरणं राबवण्यासाठी तो माणूस त्यांना निवडून देते समजा. आणि तो त्या पक्षात सोडून जर दुसऱ्या पक्षात जर गेला तर ते ध्येय धोरणं राबवल्या जात नाहीत ना. म्हणून त्यानं तसं करू नये, त्यानं पहिले राजीनामा द्यायचा आणि मग नंतर निवडून द्यायचं. हीच प्रक्रिया मला वाटते योग्य आहे, याच्यापेक्षा दुसरी काही नाही. पक्षांतर बंदी कायदा आहे देशामध्ये. पक्षांतर बंदी कायदा असला तरी सरकार कोणाचं आहे आणि सत्ता कोणाची आहे, सगळं सरकारवर अवलंबून आहे. कारण की एक हाती सत्ता असल्यामुळे त्यांचेच अधिकारी, त्यांचे सर्व काही, आणि त्याच्यामुळे हे पक्षांतर बंदी कायदा सर्व नियम धाब्यावर बसून
आता आपण आपल्याला माहीत आहे पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाला, पक्ष दुसरा पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाला, म्हणजे निवडणूक आयोग बी काबीज, सगळंच काबीज, एका हाती सत्ता असल्यामुळे सगळं तेच काबीज करून मग ते त्याचा उपयोग नाही हे सत्तांतर करून बी. आणि त्याच्यामुळे मग तुमच्यावर ईडी लावतो, तुम्हाला धमक्या देतो, तुम्हाला जेलामध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे हे सगळं राजकारण घडून राहिलं इकडं तिकडे. एवढी सत्ता एका हाती आलेली आहे, राज्याचा विकास होत आहे का मग आता? राज्याचा विकास, राज्यावर मोठ्या संख्येनं कर्ज झालेला आहे. कारण की लाडकी बहीण कोण मागितली होती? नाही. कर्जमाफीचा हा मुद्दा दोन तीन वेळा सरकारने सांगितलं की आता हा नियम, नंतर तो नियम, वारंवार GR बदलणं, वारंवार त्यातले त्रुटी काढणं, त्यात त्रुटी घालणं, असं वारंवार मुद्दे हे त्यात टाकून देणं असेल तर एक मुस्तीनं द्या. जो रेग्युलर कर्ज भरते त्याला 50,000 आणि जो थकीत असते त्याला 2 लाख. मग तुम्ही सरसकट द्या ना, सर्वांना द्या ना, की तो बी शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे सरसकटवाला. कारण की तो रेग्युलर भरते तर त्यानं का चुकी केली आणि त्याला प्रोत्साहन तो मग पुढच्या वेळेस थकीत राहील. त्याला वाटतं की जो माणूस कर्जबाजारी असतो आपण त्याला थकीत राहायला पुरते, आपल्याला 2 लाख माफी मिळेल. त्याला सुद्धा प्रोत्साहन परत 2 लाख रुपये सरकारने दिली पाहिजेत. लाडक्या बहीण योजना आहे सध्या मोठ्या प्रमाणात राबवली जाते. लाडक्या बहिणीला पैसे मिळते का गावात? फायदा होतो लाडक्या बहिणीचा? काय फायदा? ते 1500 रुपये येतात महिन्या बायाच्या खात्यात. त्याचा फायदा काय? ते बाया काढतात, त्याचं काही समजा किराणा कोणा सुखादुखात एवढं काम करून राहिलं त्या बाया. आणि त्यानं मग काही मजूर लोकही भेटून नाही राहिले. तर काही बायाला भेटतात तेवढे पैसे, शेतीला मजुरी भेटून नाही राहिले. लाडक्या बहिणीमुळे मजुरी मिळत नाही, मजूर मिळत नाही का? खरं आहे काय? बरोबर आहे. मजूर बाय काय म्हणतात? 1500 रुपये येतात बाया, काय तेवढं ते दवाखाना नेन तेच खर्चच होते. तरी कामाला काय येत नाही मग? कामाला जातातच ना. दादा तुम्ही म्हणता कामाला येत नाही. आता काही येतात, काही येत नाहीत. कामाला गेल्याशिवाय पर्यायच नाही ना, काम करावंच लागते ना. चांगली का योजना लाडक्या बहिणीची? नाही, योजना काय ते फुकाचं खायचं सवय लोकांना पाळली तर लोक प्रगती कशी करतील? हां, तुम्हाला फुकाची वस्तू दिली पैशाची किंमत लोकांना कळणार नाही, लोक व्यसनाधीन होतील. त्याच्यामुळे समाजाचं आरोग्य धोक्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचा चर्चेचा दुसरा विषय अजून असा आहे की आज भेसळ माफियाविरुद्ध सरकार कारवाई करत आहे, परंतु सरकारच भेसळ करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळ करून राहिलं आणि त्यामुळे गाड्याचं मायलेज कमी होऊन राहिलं, ॲव्हरेज कमी होऊन राहिला, गाड्याचे इंजन खराब होऊन राहिले. आपल्या इथले जे गाड्याचे इंजन आहेत हे इंजन इथेनॉलसाठी अनुकूल नाही आहेत, तरीसुद्धा त्यामुळे जबरदस्ती इथेनॉल जनतेच्या माथी मारलं जाऊन राहिलं. तर या सरकारवर कारवाई कोण करायला पाहिजे मग? कारण की हे भेसळ करणं म्हणजे हा एक गुन्हा आहे. आणि ते जर तुमच्या मर्जीच्या विरुद्ध आहे, तुम्हाला जर इथेनॉलयुक्त पेट्रोल जर तुम्हाला घ्यायचं नाही, दुसरं पेट्रोल तुम्हाला पर्याय बी उपलब्ध नाही आहे, तुम्ही पेट्रोल पंपावर गेले तर तुम्हाला सरसकट तेच पेट्रोल घ्यावं लागेल. आखरी तुमच्या गाडीचं इंजन त्याला अनुकूल असो या नसो हा प्रश्न नाही आहे. त्यामुळे सरकार हा जनतेवर फार मोठा अन्याय करत आहे. इथेनॉल मिसळून जनतेच्या खिसा कापल्या जात आहे आणि वरून इथेनॉल मिक्स करून स्वस्त दरात मिळायला पाहिजेत, परंतु दर बी भरपूर घेऊन राहिलं आणि पेट्रोल भेसळयुक्त भेटून राहिलं. म्हणून अशा भेसळ करणाऱ्या सरकारनं ते इथेनॉल मिसळणं बंद करायला पाहिजे, अशी माझी स्वतःची मागणी आहे. इथेनॉलचं पेट्रोलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथेनॉल मिसळल्यामुळे मायलेज कमी होतो आणि मायलेज कमी झाल्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाड्या खराब होतात. कारण की बहुतांश ग्रामीण भागामध्ये ज्या गाड्या पेट्रोलसाठी वापरल्या जातात ते इथेनॉलसाठी अनुकूल नसल्याची प्रतिक्रिया देखील आलेली आहे. लाडकी बहीणची योजना सध्या राज्यामध्ये सुरू आहे. लाडका भाऊ पण पाहिजे का? लाडका भाऊ कोणतंच पाय नाही पाहिजे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मरण होऊन राहिलं. आता शेतकऱ्याला हे कर्जमाफी वेळेवर कर्ज देत नाहीत. तिथून नाही तर आता शेतकऱ्यांना काही जोडधंदा देते शासन. आता आम्ही रेशीम उद्योग सुरू केला आहे जोडधंदा म्हणून. त्या रेशीम उद्योगाचे 3 वर्षे झाले तरी त्याचा अद्याप 1% पैसा अजून मिळालेला नाही. मग त्यांना विचारलं तर का कशात भरपूर निधी होता हा कुकडे गेला, तर अधिकारी म्हणतात की हा लाडक्या बहीणमध्ये वर्ग केला त्यांनी, तुम्हाला आता निधी उपलब्ध नाही म्हणून तुम्हाला मिळू शकत नाही. मग आता शेतकऱ्याला जोडधंदा करायचा म्हणतात तर जोडधंदासुद्धा शेतकरी करून तो फसवणूक जाईन त्याची. त्याच्याकरता शासनाने ह्या गोष्टी इकडे दुर्लक्ष करायलाच नाही पाहिजे. बंद केली पाहिजे योजना? नाही, बंद नाही, आपण तसं म्हणत नाही. कारण की मी एकटा म्हणून बंद होणार नाही. ते शासनाला लक्षात घेऊन काय नियोजन करायचं त्याचं ते करायला पाहिजे. ते काय महिला का स्वभाव बदलला का? घरात वागताना चांगले वागतात का? त्याला महिलाचा स्वभाव कुठे बदलते साहेब? आता काय सांगा तुम्हाला, जे परिस्थिती आहे तेच राहणार आहे. कसं आहे आता ते आमचा एक भाऊ बोलला की बुवा फुकट खायची लोकांना सवय लागेल आहे, त्याच्याच्यानं ते सर्व वाया झालं आहे. पण काही दुरुस्ती काही नाही त्याच्या पुढं. लाडक्या भावाची मागणी नाही का काही? लाडक्या भावाची काही आवश्यकता नाही आणि कोणतंच काही पाहिजेत नाही. लाडक्या भावाला नाही ना काही नाही. फक्त शेतकऱ्याला बियाणं योग्य रीतीचं द्या, शेतकऱ्याला मालाला भाव द्या चांगल्या पद्धतीनं, बस तरच तो शेतकरीचा जगाचा पोशिंदा तुम्ही म्हणता त्याला तो जगेल. तो जगला तर सारा जग जगेल. त्या शेतकऱ्याचीच तुम्ही
काहीतरी व्यवस्था व्यवस्थितपणे लावा. त्याला बियाणं चांगल्या पद्धतीनं त्याला कर्ज मिळालं पाहिजे. त्याचा जोडधंदा काही केला त्यानं तर त्याला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे. हेच सरकारकडून अपेक्षा आहे. निश्चितच हे संपूर्ण मुद्दे या पारखेडच्या गाववासियांचे आहे. दररोज या ठिकाणी पारावर हे संपूर्ण लोक जमत असतात आणि दररोज याच मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होत असते. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे अनेक मुद्दे जे आहे या ठिकाणी चर्चिले जातात आणि अशाच मुद्द्यातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं धोरण, महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं समाजकारण जे आहे या ठिकाणी ठरत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी फक्त पाहत राहा. जय महाराष्ट्र. नमस्कार.